मुंबईच्या घाटकोपरमध्ये आपण पाहू शकतो की अमृत सर्कलजवळ या ठिकाणी शिवसेना आणि मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची या ठिकाणी युती झालेली आहे। आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात शिवसैनिक महिला देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। मुंबईच्या घाटकोपरमध्ये आपण पाहू शकता की महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युतीबद्दल आज या ठिकाणी महिला कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुंबईच्या घाटकोपर अमृतनगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महिला मुंबई महानगरपालिका व इतर महानगरपालिकेसाठी यांनी दोन्ही बंधूंनी आज युतीची घोषणा केलेली आहे। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना देखील या प्रसंगामुळे स्वर्गात देखील आनंद झाला असेल अशा प्रकारची भावना मराठी माणसाच्या या मनामध्ये आलेली आहे। या ठिकाणी आपले ज्येष्ठ मार्गदर्शक शिर्के साहेब, विभाग प्रमुख आदरणीय पाटील साहेब, विभाग अध्यक्ष आदरणीय गणेश चित्तल साहेब आणि यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने हा आनंद उत्सव खरं म्हटलं तर शिवाजी महाराजांना या ठिकाणी अभिवादन करून हा आनंद उत्सव आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे। अमृतनगरमध्ये आपल्यासोबत बघू शकता शिवसेना मनसे यांची युती झालेली आहे। आपल्यासोबत मनसेचे कार्यकर्ते देखील आहेत। तर काय सांगाल, मोठा आनंदाचा दिवस आज मराठी माणसामध्ये ओळखला जातो, आपण काय शुभेच्छा द्या? महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या मुंबई अबाधित राहावी यासाठी आज ठाकरे ब्रँड एकत्र आणलं आणि आम्ही सगळे शिवसैनिक आणि मनसैनिक मिळून या मुंबईवर भगवा फडकवून मुंबईचा महापौर हा मराठी जायचा साहेब काय सांगाल, आज आनंदाचा दिवस आहे, मोठा दिवाळी देखील उत्सव साजरा केला जात आहे मराठी माणसाचा, आपण काय शुभेच्छा द्याल? मराठी माणसाच्या मनामध्ये जी इच्छा होती की ह्या दोन्ही बंधूंनी एकत्र व्हावं आणि हीच ती वेळ आज मराठी माणसाचं अस्तित्व जर मराठी माणसाचं अस्तित्व मुंबईमध्ये टिकवायचं असेल, महाराष्ट्रात टिकवायचं असेल तर येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये, जिल्हा परिषद इलेक्शनमध्ये ठाकरे ब्रँडच आपल्याला चालवायचं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महापौर हा शिवसेनेचा आणि मनसेचा मराठी माणूसच बसला। मुंबईच्या घाटकोपरमध्ये आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना मनसेची युती झालेली आहे। पुन्हा एकदा दोन भाऊ एकत्र आलेले आहेत, पण दोन बहिणी एकत्र येऊ शकतात का? नक्कीच दोन्ही बहिणी सुद्धा एकत्रच येणार
आणि आम्ही एकत्र बहिणी येऊन आम्ही आमचा भगवा झेंडा आम्ही फडकवणार आहोत आणि बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न आम्ही सगळ्या मिळून एकत्र पूर्ण करणार आहोत. घरापासून ते दारापर्यंत, दारापासून किचनपर्यंत प्रत्येकाच्या घरामध्ये आम्ही आमचा भगवा आणि आमचा महापौरच बसवणार आहोत. ही आम्ही सगळ्या महिलांनी मिळून घेतलेली शपथ आहे. आज शिवरायांच्या समोर आम्ही बसलेले आहोत, उभे आहोत. आम्ही एवढ्या ज्या महिला सगळ्या जमा आहोत त्या प्रत्येक जणी आम्ही फक्त आणि फक्त बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणार आहोत. जिथे बाळासाहेबांना काही वर्षांपूर्वी वाटलं होतं की बाळ आणि राज एकत्र यावेत, त्यासाठी त्यांनी घेतलेली जी काही मनातली इच्छा होती ती आज एवढ्या वर्षातनं पूर्ण झालेली आहे. त्यामुळे आम्ही मनसे आणि सेना आता आम्ही एक आहोत. आमच्या एका युतीचा आता आम्ही काम करणार आहोत आणि आम्ही भगवा फडकवणार आहोत आणि आमचाच महापौर बसवणार आहोत. मनसे महिला कार्यकर्ते आहात, कशा प्रकारे एका बहिणीला सांभाळून घ्याल? नक्कीच आम्ही सांभाळून घेणार. जर आमचे पक्षप्रमुख दोन्ही भाव एकत्र आले त्याचा आनंद आहे आणि आज आम्ही सोन्याचा दिवस पाहिलेला आहे आणि त्यांचं जे एकत्रकरण होतं ते पाहताना अक्षरशः आमच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत आणि ते आनंदाचे अश्रू होते. आणि जर एक बहिणी एका घरात बहिणी राहू शकतात, जावा राहू शकतात, आम्ही पाहण्या राहू शकतात आणि आमचा नगरसेवक निवडून आणणार, निभावणारी महापौर करणार. नक्कीच आम्ही झालेली आहे. दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत आणि आज त्यांना बघून आमचं रक्त सळसळलं